जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, हे मी बाजारातून हळदीचे कंद आणलेले आहे. तर ते मी आता पेरण्यास सुरुवात करणार आहे. तर बघू शकता इथे मी हे ट्रे तयार करून घेतलेले आहेत. तर एका ट्रेमध्ये 1-2 कंद मी पेरेन. मित्रांनो, मला हळदीचे कंद पेरण्यासाठी थोडा उशीर झाला, तरी बघूया याची उगवण लवकर होते का. आणि मित्रांनो, पाऊस यावेळेस लवकरच चालू झालेला आहे. ते बघू शकता, गेल्या वर्षीचे हळदीचे कंद मी ठेवलेले होते या ट्रेमध्ये, तर त्याची उगवण छान झालेली आहे. ते बघू शकता, मी त्याच्या बाजूला अनेक हळदीचे कंद पेरत आहे. मित्रांनो, या ट्रेमध्ये बघू शकता काडी कचरा पडलेला आहे. तर ते येथेच कुजून या हळदीच्या कंदांना त्याची उगवण झाल्यानंतर ते खत बनवून त्यांचा उपयोग होतं, त्यांना अन्नद्रव्य मिळतात. तर हे बघू शकता, मी काढणार नाही, इथेच ठेवणार आहे. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये हळदीला भरपूर महत्त्व दिलेलं आहे. त्याचे उपयोगही भरपूर आहेत. आणि मित्रांनो, ह्या ट्रेमध्ये मुंग्या भरपूर झालेले होते, तर ते माती भुसभुशीत करून ठेवलेले आहेत. तर याचा फायदा या हळदीच्या कंदांना होऊन जाईल. गार्डनच्या मधोमध सुद्धा मित्रांनो मी कॅरेट ठेवलेला आहे. तर तिथे मध्येही मी हळदीचे कंद पेरत आहे. मित्रांनो, झाले लास्ट ट्रे आहे. तर मी मित्रांनो, जसे जसे हळदीचे फुटवे येतील तसतसे मी व्हिडिओ देत राहीन तुम्हाला. धन्यवाद.